कोणाचं मंदिर असून दे, पण जय भोलेनाथ. आता मोठा मॅटर होणार, खरंच सांगतो. हे बघा आपली, चला तुम्हाला आता दाखवतो संपूर्ण पहाडी इलाका कसा वाटतो. एकदम मस्त हिरवगार, निसर्ग रम्य वातावरण आणि प्लस शांतता, पक्ष्यांचं किलकिलाचा आवाज. बघा एवढ्या प्रवासामध्ये फक्त आपल्याला एवढाच फक्त रस्ता खराब भेटलाय. जेवून घ्या चला. आपली भाजी. ओडिसा एंड झाला, समोर दिसतोय ना तो आहे बरोबर झारखंड बॉर्डर. चालू आहे ना थोडा, मिळता है ना लेकिन. हा, पण हे जे जेवतो ना मी ते मला जाम मजा येते. आणि हा राईड मारला तर डायरेक्टली वेस्ट बंगालमध्ये. काय कमाल आहे यार, फर्स्ट टाइम आलो मी झारखंडमध्ये. पण आपली टिपी नाही निघत आहे, तर टिपी नाही काढली आणि आतमध्ये गेलो. टिपी काढून जा नाही तर नको जाऊ. इथे तुम्हाला एंट्री द्यायचीच आहे, ते पण पैशाची अमाऊंट फिक्स नसते, किती ते बोलतील त्यावरती. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. अरे यार इथे घोटाळा झाला, घोटाळा. अगदी बरोबर. हे बघा ह्या धाब्यावर झोपलेलो, SS धाबा इथे आहे. आपण इथे राहिली गाडी पार्किंगला. याकाने आम्हाला उठवलं आपल्याला आणि इथे राहावं सांगितले. मग इथे निघायचं होतं बरोबर 5ला, आता वाजल्यात 8. म्हणजे जी आपल्या 4 दिवसाची पूर्ण ट्रिपची पूर्ण झोप होती ती इथे काढून घेतली. भाऊ मी नाही काढली, झोपेने काढून घेतली आपल्याला. तर मित्रांनो चला मग आपण या मुंबई ते आपल्या वेस्ट बंगालच्या या ट्रिपला तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे 4थ्या भागामध्ये. आता आपण इथं निघा डायरेक्टली फ्रेश वगैरे झालं मस्त की शावर घेतली. आता त्याच्या पाण्याची बॉटल. आता वाढलेत, आता 8 वाजलेत बरोबर. आणि आपण इथून का नाही रात्री प्रवास केला. संपूर्ण हा फॉरेस्ट रस्ता आहे 25 किलोमीटर. आणि कार रात्री माझ्यासमोर पुढे गाड्या पण नव्हत्या, म्हणून विचार केला की नको, आता इथे आपल्याला थोडं रिक्स वाटते. जिथे आपण रिक्स वाटते तिथे आपण काम नाही करत, दुसऱ्या दिवशी काम करतो. मग आता चला हवं, दुसऱ्या दिवशी आता उजडलं आहे. आता आपण आपल्या प्रवासाला निघतो आहे. चला गाडीसुद्धा आराम केला बघा भरपूर. निघूया आता, चला मग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भावांनो. चला आपल्या गाडीला पहिला सेल्फ मारूया. लय बरं वाटलं यार. चला. गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. चला तुम्हाला आता दाखवतो संपूर्ण पहाडी इलाका 25 किलोमीटरचा. वेलकम टू बरदम या फॉरेस्ट रस्त्याचं नाव. आणि समोर बघा मस्त आहे की भव्य दिव्य मंदिर आपल्याला बघायला भेटलेलं आहे. म्हणजे इथून सुरुवातच झालेली आहे मला असं वाटते या मंदिरापासून. बघा ना किती छान आहे यार. पण शंकर भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया. कोणाचं मंदिर असून दे, पण जय भोलेनाथ. जय भोलेनाथच्या पुढे सगळे देव येतात, लक्षात ठेवा. हर हर महादेव. चला बघा आता हा घाट चालू झालेला आहे आणि या घाटाची किलोमीटरची लेन कसं सांगण्यात आलेली आहे की बरोबर 25 किलोमीटर आहे. 25 ते 20 किलोमीटर. काय म्हणते भावानो, कसा वाटतं. एकदम मस्त हिरवगार, निसर्ग रम्य वातावरण आणि प्लस शांतता, पक्ष्यांचं किलकिलाचा आवाज. हा नाद नाही करायचा ना. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मजा करता आली पाहिजे. पण मजा ती पण आमच्यासारखी नाही हो. आम्ही तर म्हणजे प्रवास करून मजा करतोय. बघा ना. हे बघा थोडासा आपण आता इथे थोडासा चुकलेलो. नशीब हा रस्ता बघितला. हे बघा इथे मोठा रस्ता असा गेलेला आतमध्ये, कॉन्क्रीटचा रस्ता. इथनं राईट टर्न हा डायरेक्टली वेस्ट बेंगालला जातो. म्हणून पहिला मॅप चेक केला. मॅप चेकवरती परफेक्ट भेटला आपल्याला. नाही नाही होमशूम नको तुझं होमशूम. मॅप पहिला भाऊ, मॅप पहिला, मॅप ओपन करायचा. हे बघा आता बरोबर आपला किलोमीटर दाखवतोय 650. आता हाच रोड आपल्याला पकडून जायचा आहे. त्यांची जी मुंबईची माणसं होती त्यांचा आता मला जस्ट आता कॉल आला कि वैसा आप किधर हो. बोला मैं आ रहा हूँ, मेरे को अभी 700 किलोमीटर दिखा रहा है. बोला अच्छा अच्छा अच्छा, हम लोग पहुँच गए, आप कभी भी आ जाओ, हमारा मटेरियल खाली करके लेंगे. बरोबर 6:45 जो किलोमीटर आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहे.
कारण आपल्याला आता पुढे बरोबर आपल्याला कलकत्ताची बाउंड्री लागणार आहे. त्या बाउंड्रीचं नाव गाव आपल्याला का माहीत, बाउंड्रीवरती आपल्याला थांबावं लागणार तिकडे. आणि या ठिकाणी आपल्याला डिझेलची सुद्धा भरपूर मारामारी आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा डिझेल रात्री आपल्याला भेटला नाही. त्याचं आपण एंट्री केली ओडिसामध्ये, तर ओडिसा स्टेटमध्ये सुद्धा आपल्याला डिझेल रात्री भेटला नाही. एका ठिकाणी भेटला, फक्त आपल्याला किती भेटला, 3000 रुपयाचा भेटला. मी बोलो या प्रवासामध्ये आपल्याला काय ना काहीतरी आपल्याला तडजोड काहीतरी करावं लागणार आहे. तरी आपल्याला भेटलेलीच अशी पण तडजोड, आपल्याला डिझेल तर भेटला नाही. तर चला मग आपण या व्हिडिओमध्येच आपण पोहोचूया डायरेक्ट आपल्या लोकेशनला. हे बघा इथे एक नॉर्मल अशी एक चेकपोस्ट लावलेली आहे, देवघर. चला आपल्याला थांबावं सांगितलं आहे ना, आपल्याला हां इथला पोलीस असे पण असं वाटला की आपल्या गाडीला थांबवतोय काय, पण नाही भाऊ, आपल्या गाडीला अजूनपर्यंत कुठे इथे थांबवलं नाही. छत्तीसगडमध्ये आपल्याला त्रास दिला, पण फक्त त्यांना पैशाचा मतलब असतो, बाकी काय नाही. बाकी आपण एकदा ओडिसामध्ये एंट्री केली, ओडिसामध्ये एकाने पण आपल्याला त्रास दिला नाही. तुम्हाला एक गावाचं नाव एकदम वेगळा नाव सांगतो तुम्हाला. बघा गावाचं नाव बरोबर बारकोड गाव आहे ओडिसाचा. हा मी ऐकूनच असं शॉक झालो. मी बोलो ऑनलाईनवरती आपण असं पण खूप वेळा आपण असं बघितलं आहे, बारकोडने स्कॅन करूया हे ते, पण प्रत्यक्ष या गावाचं नाव बारकोड आहे. अजून काय काय आपल्याला नाव बघायला भेटतील ते तुमच्यापर्यंत मी सगळ्यांना पोचवेल, की कुठले कुठले इथे गावं लागतात, कुठले कुठले टोल लागतात, किती खर्च येतो आणि कुठे कुठे काय खायला चांगला भेटते ते, बरोबर ना. आता आपण ओडिसामध्ये आहे आणि अजूनसुद्धा आपला इथनं बरोबर किलोमीटर राहिलं आहे, 550 किलोमीटर राहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपण 2 वर्ष अगोदर, 2 ते 3 वर्ष अगोदर आपण ट्रिप केलेली बरोबर ओडिसाची. भाऊनू तेव्हा जो केलेला प्रवास ओडिसाचा आणि आता आपण जो करतोय प्रवास, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे 100% आत्ताचा आणि त्यावेळेचा 30%. त्यावेळेला रस्त्याची कामंसुद्धा पेंडिंग होती आणि ह्या वेळेला रस्त्याची पूर्णपणे 4 लेन हायवे. तुम्ही बघू शकता बघा, आपण असं पण आपला 4 लेन हायवेचा आपला प्रवास चालू आहे. प्रवास करायला मजा येते. त्यावेळेला एवढी भीती होती ना मनात की अरे ओडिसामधला प्रवास करायचा म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणं. तेव्हा असं वाटायचं. एक असा मोठा पॅच होता, त्या पॅचच्या इथे म्हणजे कमीत कमी 50-60 किलोमीटरचा पॅच होता तो ओडिसामधला. त्या पॅचमध्ये ना कधी पण लूटमार 100% व्हायची. रात्री समजा त्या गाडी तिथे त्या पॅचमध्ये टाकली म्हणजे ज्या छत्तीसगड सोडून आपण जेव्हा 30 किलोमीटर पुढे जातो तिथून तो पॅच चालू व्हायचा. आता तुम्हाला त्या गावाचं मला नाव ना माहिती, आता तुम्हाला मी सगळं शेअर केलं असता. तुम्ही जर आपला जो ओडिसाचा जो पूर्ण ती ट्रिप बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी माहिती भेटेल असं. पण तेव्हाची ती भीती होती ना ती भाऊ नेक्स्ट लेवल म्हणजे खतरनाक होती. कारण माझ्या समोरची गोष्ट होती, ज्या वेळेला माझ्यासोबत एक भारत बेंज होती, न्यू करकरीत कोरी, लक्षात ठेवा भारत बेंज होती. तेव्हा 7:30ची गोष्ट संध्याकाळी आणि आम्ही एकाच धाब्यावर थांबलेलो. त्या धाब्यावरती जेवलो वगैरे. माझी आणि त्याची ओळख नव्हती जास्त काय. आपल्या ओडिसाचीच नाही, कर्नाटकची गाडी होती, न्यू भारत बेंज करकरीत 22 फुटी. आणि आम्ही जेवलो वगैरे आणि माझ्या मनात विचार आला की नाही आपण रिक्स घेण्यापेक्षा डायरेक्टली आपण इथे आराम करूया. मग त्याच्यानंतर मी विचार केला की स्वतःच्या जीवाची कधीच खेळायचं नाही, लक्षात ठेवा या प्रवासामध्ये. मग आपण तिकडे आराम केला. सकाळी बरोबर मी पहाटे 6 वाजता सेल्फ मारला त्या गाडीला माझ्या. आणि जेव्हा मी बरोबर 30 किलोमीटर रनिंग केली तेव्हा ती गाडी मला दिसली बाहेर रस्त्याला लागलेली. त्या गाडीचे विचार करा, न्यू करकरीत कोऱ्या गाडीचे 2 टायर लेफ्ट साईडचे चोरलेले. तुम्ही विचार करा एक टायर कितीच असेल नवीन करकरीत. तेव्हाची गोष्ट आणि आताची गोष्ट म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे भावांनो. म्हणून बोलतो तुम्हाला की आता देश बदलत चाललेला आहे.
अरे बाप रे बाप. झाव्या चला तर हळूहळू, एवढा तर गरम व्हायला लागला चालवायला. पण बघा इथे थोडंसं फक्त काम आहे. बाकीच्या बघायला गेला तर इथे संपूर्ण काम टोटली झालेलं आहे 4 लेनचा. हे तुम्हाला दिसतात गाड्या लाईनीत, हे संपूर्ण डिझेलचे वांद्यात भाऊ. या साईड ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण ना डिझेल भेटत नाही आहे. ओडिसामध्ये सुद्धा डिझेल व्यवस्थित आहे पण काय नाही, सर्व ठिकाणी डिझेलचे वांदे, सर्व ठिकाणी. बघा ना भाऊ, किती झिगझॅगवाला चांगला रोड आणि एकदम या घाटाला विचार करा, अजिबात एक खड्डा नाही. बघा ना, संपूर्ण झिगझॅग रोड आहे. या घाटाचं नाव काय माहीत नाही मला. तुम्हाला जर या घाटात तुम्ही जर प्रवास केला असेल तर मग मला कमेंट एकदा करून सांगा की या घाटाचं नाव काय आहे. हे बघा, संपूर्ण पहाडी इलाका, घनदाट जंगल, त्याच्यामध्ये आपल्या या गाड्या चालल्या आहेत. पोलीस बघा, ओडिसाची पोलीस बघा कसे साधे सिंपल. एकदम बिचारे साधे सिंपल. गाय बोलतात ना की एकदम शांत, कोणाला त्रास देणार नाही, काय नाही. हे बघा, आता आपल्याला पुढेच आपण आता जस्ट घाट उतरलो. इथे काहीतरी मोठा कांड झाला वाटतं, 100% कांड झालं आहे. बघा इथे JCB लागला आहे आणि भाऊ लय मोठा कांड झाला इथे. समोर तिची गाडी, ती गाडी बघा, समोरची कॅबिन पूर्ण डेड. हा बघा, इथे ऑइल वगैरे पडला आहे. आणि ही बघा, ही गाडी CK, या गाडीचा मला वाटतं काही झाला, विषय झाला आहे. दिसतं बघा बघा, आणि इथे ऑइल बिल सगळा पडला बघा. हे असं असते हायवेला. हा, लोक फक्त मजा घेतात की अरे हा एवढा लांब गेलाय, हा जाम पैसा कमवणार, लय मजा करणार, तिकडे ऐशो आराम करणार, एन्जॉय करणार. अहो खरंच सांगतो, ऐशो आराम आम्ही करायला या ठिकाणी येत नाही. आम्ही आमचा प्रवास करायला मात्र येतो आणि सावकाश करतो आणि परत रिटर्न जातो. हा बघा, समोर आपल्याला हा हायवे लागलेला आहे आणि जी समोरची सिटी आहे कंदू जारगड सिटी. हा बघा समोर, आणि इथनं आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे, या वरच्या हायवेला चढायचं आहे. बघा, हा आपल्याला लागलेला हायवे, नॅशनल हायवे 49. गावाचं नाव रिमुली, आणि हा ब्रिजच्या खालला राईट मारला तर डायरेक्टली कलकत्ताला जायला रस्ता आहे. म्हणजे अजून लय लांब आहे भाऊ, अजून इथं 500 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा आपलं लोकेशन किती, 500. चला हा राईट टर्न मारूया. हा बघा, हा मारला, फोटो बघ मस्त. गाडी बघ एवढी हल्ली आपली. बघा, एवढ्या प्रवासामध्ये फक्त आपल्याला एवढाच फक्त रस्ता खराब भेटलाय, ते सुद्धा मला असं वाटते 3 ते 5 किलोमीटर. आतापर्यंत आपण 2 किलोमीटर आलो, पण रस्ता खूप छान होता. पण आता थोडासा हे बघा, ब्रिजचा काम चालू आहे म्हणून थोडासा रस्ता आपल्याला भेटलाय खराब. गरम किती होत असेल हे बघा ना, पाणी बघा, विचार करा किती गरम होत असेल. मी विचार करतोय की अरे कधी पाऊस पडतोय, पाऊस पडला की एक नंबर काम बार, थंड वातावरण होईल पूर्ण. मलाच काय, सगळ्यांना गरम होईल. चला हा रस्ता, खराब रस्ता क्रॉस करू पाहिजे. मी आता आहे बरोबर आहे बघा, ओडिसाच्या या जोशीपूरच्या या गावात आहे आणि हा इथला बायपास दिलेला आहे आतमध्ये. म्हणजे बाहेर ना तो रस्ता जो काम चालू आहे म्हणून हा जोशीपूरच्या या सिटीमधनं एंट्री होते याची. चला इथे जरा थांबूया भाऊ, गाडी जरा शांत जरा वाटते. जरा इथे जे आहे ते खाऊन घेऊ पहिला, थोडासा भूक लागले.
चेक करतो बघा ती जागा आहे. हा इथे ओके डन. हां थोडा वेळ थांबे इथे 15-20 मिनटं फ्रेश वगैरे होऊया नंतर माहिती नाही की जरा बरं वाटलं यार. अशी सावळी बघा ना, ह्याची सावळी बघा पूर्ण झाडावरती झाडे लावली गाडी लावली ठेवलेली आहे आणि बरं वाटतं यार अशा सावळीमध्ये गाडी लावून थोडासा आराम करणं या भर उन्हामध्ये. आता इथे टेम्परेचर आहे ना, तर मी बरं उडीसामध्ये आहे, इथलं टेम्परेचर आहे 42. आपल्या नागपूरचा टेम्परेचर एवढा होता 42, तर आता इथला एवढा विचार करा. चला फ्रेश होऊया आणि जे काय आहे ते रेग्युलर आपलं खाऊया आणि निघूया निवांत एकदम मस्त आरामात बसलो आहे बघा. सगळं सामान काढलं आहे बघा, पेटी ओपन केली आणि पहिलं म्हणजे बघा गॅस चालू केला. जी आपली भाजी होती ते बघा ती गरम होते आहे आणि आपला भातसुद्धा आहे. आता संपवून टाकूया. भाई काय म्हणता हो तुम्ही विचार करत होता की बाबा आता हा कालचा खातो आहे. अरे हॉटेलमध्ये तरी काय भेटते तुम्हाला, बोलतील ते की बाबा मी 2 दिवसाचा तुला दिला आहे गरम करून, असा कोण नाही बोला. अरे आपण हे तर स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि आपण स्वतः खातो आहे, तर त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नाही. लय गरम होते म्हणून जरा थांबलो इथे, खूप म्हणजे खूप. पण जरा चांगला जेवूया. इथं पहिलं बघितलं मी इथे काय आहे काय देवाचा वगैरे, पण इथे काय नाही भाऊ. हे जे झाडं आहेत ना ते भरपूर वर्ष जुनी आहेत मला असं वाटते. केवढी हाईटला आहेत बघा ना. आणि ही कोणता झाड आहे तेच काय आपल्याला माहीत. दोन्ही पण मला वाटते बहीण भावंड आहेत वाटतं बाजूबाजूला, तर म्हणजे एकदम ते काय तुम्हाला माहिती आहे ना. शेवटी जेवून घ्या चला. तर आपली भाजी झालेली आहे म्हणजे गरम झालेली आहे. चला जेवायला घ्या. जो उरलेला भात आहे ना तो भावनू गाईला टाकूया. थोडी ग्रेव्ही घ्या भावनू. हां म्हणून व्हिडिओ नाही काढली, पण आपली झोपसुद्धा कंप्लीट झाली रात्री आज. हां थोडा मिरच्या ठेचा घेतो, मिरचीचा ठेचा. जेवायला भावनो त्या ट्रिपला आपले भरपूर असे आपले पैसे वाचलेत. फक्त आपण समृद्धी महामार्गालाच आपण त्या हॉटेलमध्ये जेवलो, म्हणजे पावभाजी खाल्ली. भाऊ थर्ड क्लास पावभाजी होती, थर्ड क्लास पावभाजी. हॉटेल चांगला होता, 30 रुपये चहा. मजा नाही आली भाऊ त्या हॉटेलला. पण हे जे जेवतो ना मी ते मला जाम मजा येते, कारण स्वतःच्या हाताने बनवतो, स्वतःच्या हाताने खातो आहे. चला जेवूया आता मस्त. थोडा अर्धा एक तास जरा आराम करूया, मग निघूया इथनं डायरेक्टली कल्टी. डायरेक्टली लोकेशनला आपलं जायचं, डायरेक्ट लोकेशनला जायचं. हे एक नंबर जरा जेवण जरा शतपावलं करतो आहे, कारण गाड्या बघा किती लागल्या. पहिला ही आणि आपलीच गाडी होती, त्यानंतर ही, त्यानंतर ती, त्यानंतर पुढे, आणि त्यानंतर बघा इथं पण माझ्या पाठीमागे बघा 4 गाड्या लागल्या आहेत पाठोपाठ. कारण प्रत्येक ड्रायव्हरला माहिती आहे की या उन्हाची परिस्थितीमध्ये काय होते ड्रायव्हरची दशा. तर म्हणून आपण एका सावळीचा आधार घेतो की आपल्याला मस्त की निवांत जरा 1 ते 1.5 तास जरा आपल्याला सुद्धा रेस्ट पाहिजे असते. आणि मग गाडीला सुद्धा, गाडी म्हणजे मेन म्हणजे टायर आणि आपलं इंजिन. कारण या मोठ्या प्रवासामध्ये तुम्ही तुमच्या गाडीची जर काळजी घेतलात ना तर भावांनो तुम्ही व्यवस्थित पोचाल. तर गाडीची काळजी नाही तुम्ही घेणार तर मग लय मोठा इश्यू होतो. तर चला आता 5 मिनटात इथं निघूया. अजून एका स्टेटमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, झारखंडमध्ये. झारखंडचा जो छोटासा भाग आहे ना तो आपल्याला जाताना कलकत्त्याच्या अगोदर लागेल थोडासा. मग तिकडे आपण काय टिपीवर काय काढणार नाही, जास्त लांब नाही, कारण 5 ते 10 किलोमीटरचा अंदाज असेल. तर चला मग इथं निघूया. पहिलं बघा गाडी इथे जवळ लावली आहे, पण हे तारी पहिला बघायला लागली. बघा दिसत मग तारी बघा दिसत. हे बघा चला. जेव्हा आपला भात होता ना ते बघा त्या बिचाराला कुत्र्याला टाकला. कुत्रा बिचारा खातो आहे, कारण जेवढा होता तेवढा टाकला. सणाना पिरी. चला निघूया. चला
निघालो. आता पहिला जाऊन पुढे ना, हे बघा पुढे पाहिजे इथे काय लिहिलं आहे, टोल गेट 1 किलोमीटर. पहिला काय करूया, जाऊन एक पाण्याची बॉटल घेऊया, थंड बस गार. कारण हा जो पाणी आहे ना तो आपल्याला जेवणासाठी आपण घेतलेला आहे. समृद्धी महामार्गावर तुम्हाला माहितीच आहे ना, आपण दुसऱ्या भागात आपण तिथे घेतलेला. चला पुढे पाण्याची बॉटल घेऊया भाई. चला डिझेल टाकून घ्या. इथे पण मला असं वाटतं बंद असेल डिझेल वाटतं. तो बघा नाही बोलला, तो बघा इथूनच कल्टी. आता आपल्या गाडीला आहे बघा लाईट लागली आहे, रिझर्व लागला तर जस्ट झाले 10 किलोमीटर. काय करायचा, डिझेल जर संपूर्ण बंद झाला ना भावानो, भारताचा एवढा मोठा नुकसान होईल ना त्याच्यामध्ये जास्त माझा नुकसान असेल. जस्ट जोकिंग. चला बाबा कुठेतरी पहिला डिझेल पंप बघूया आणि डिझेल भरून घ्या. डोंगर खोदून खोदून हा रस्ता काढलाय बघा ना. इथे सुद्धा डोंगर आहे, या साईडला सुद्धा डोंगर आहे, हे समोर सुद्धा डोंगर आहे. हा रस्ता मात्र एक नंबर काढलाय, पण रस्त्याचं अजून थोडंसं काम चालू आहे बघा. आपण त्या बिचारा मागण्या टाकतो. या या आपल्याला खायला घेतलेला एक चकलीचा पाकिट, तो घेऊन म्हणजे लांब फेकला असं, पण रस्त्याच्या मधीने टाकला. आता मोठा मॅटर होणार खरंच सांगतो. कारण काय झालं माहिती आहे, हे बघा आपली डिझेलची टाकी आहे त्याचं ब्लिंक करायला लागली. रिझर्वच्याहून रिझर्व लागलाय. म्हणजे आता जर मला कुठे डिझेल नाही भेटला तर मग विषय संपला. ऑलरेडी पाडीमागे आपण 2-3 पंप शोधले, पण तिथे का आपल्याला डिझेल भेटला नाही. मग आता काय करायचं पुढे, जर डिझेल भेटला नाही तर पुढे जाऊ शकत नाही. अजूनसुद्धा आपल्या इथनं बरोबर साधारण 350-400 किलोमीटर आपला रनिंग बाकी आहे. जर डिझेल नाही भेटला तर मग आपल्याला इथं थांबावं लागेल. विषय ना, समोरच्या पार्टीला आपल्याला सांगायला लागेल की भाई मेरे को डिझेल नहीं मिला इसलिए नहीं रुका है, नहीं आगे बढ़ सकता हूँ. हे बघा. आणि हे बघा इथे आता एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपमध्ये एकदा जाऊया. चला इथे बंद वाटतं, कोण नाही इथे. भाई भाई काय होतोय काय, सर्व पेट्रोल पंप बंद ठेवले सर्व. चला पेट्रोल पंप तर भेटला नाही, थोडासा तोंडावरती जरा पाणी मारला आणि जरा एक गोड पाणी पिलो तर जरा बरा वाटला यार. गरम पण भरपूर होते आणि हां त्याला बोललो मी दुकानवाल्याला, आई तुझे मला पाणी दिलंस ना तुझं 100% देव कल्याण करणार. तो बोला ऐसा क्यों, अरे भाई ऐसे ही होता है, देख तू तेरा कल्याण हो जाएगा. चला आपण जरा कोल्ड्रिंक मारूया आणि जाऊया पुढे. आता पुढे आपल्याला एक धाब्यावर थांबायचं आहे. त्या धाब्यावरती मस्त एक आंघोळ करू. हो नो, हे बघा ओडिसा एंड झाला आणि आता आपण माझं समोर दिसतोय ना तो आहे बरोबर झारखंड बॉर्डर. म्हणजे आपण आता हे बघा, ही जी नदी आहे या नदीच्या इथून स्टार्ट होतो बरोबर झारखंड. हे बघा त्या साईडला बघा दिसते काय. आता आपण झारखंडमध्ये आलो, पोहोचलो आहे. आणि काहीच किलोमीटर नंतर म्हणजे 20 किलोमीटर नंतर आपण परत बंगालमध्ये एंट्री करू. आपण तर आपण पहिला पार करूया हा झारखंड. झारखंड कसा वाटतो झारखंड, नाद ना करायचा भाऊ ड्रायव्हरचा. लक्षात ठेवा ड्रायव्हर हा फिरण्यासाठी येत नाही, कमवासाठी येतो बाहेर. आणि लोक पैसा खर्च करून फिरायला जातात आणि आम्ही पैसा घेऊन फिरून येतो. काय बोलतो, सत्य परिस्थिती आहे ही. इथे तुझा पेट्रोल पंप आहे, एकदा ट्राय करूया. चला पेट्रोल पंपमध्ये हाय भाऊ, हाय हाय हाय. चला 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 इथे हाय पेट्रोल पंप. थोडासा टाकूया, रिवर्स करूया इथनं जरा थोडीशी. चला रिवर्स करूया. हा बघा आलो, हाय बाबा चालू. इथे पेट्रोल देतात, डिझेलची पण देत आहेत ते बघा. चला बघूया, चालू आहे ना थोडा, मिळता है ना लेकिन
हां चला आपण पण रिक्वेस्ट करूया बघूया. रिक्वेस्ट केली दादांना. सरजी थँक्यू सो मच. दिया इसलिए 2000 रुपये देत आहेत आपल्याला डिझेल. आणि रिक्वेस्ट केली ॲक्च्युली त्यांना बोलू 3000 द्या पण ते बोलतात नहीं इधर तो झारखंड में तो मिल तो रहा है लेकिन उड़ीसा में तो नहीं मिल रहा है. तर आता बघूया. आता इथे 2000 टाकूया. बाकीचा पुढे टाकायला लागेल बघा. 96.55 लिटर डिझेल आहे. असे जर वांदे व्हायला लागले डिझेल टाकताना तर कसं होणार. मग असं कुठे बाहेर पडायची इच्छा नाही होणार. लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत डिझेल भेटत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा बाहेर पडू नका. मी आता पडलो बाहेर पण तुम्हाला सांगतो विचारपूस करून सगळी चौकशी करून बाहेर पडा. हे बघा झालं. आता बघूया एवढ्याच्यामध्ये गाडी पोचली पाहिजे. थँक्यू सो मच. कमी तिथे आम्ही कमी भेटला पण ठीक आहे. आता काय करणार. ते बोलतात ना की माझ्या नशिबात 2000चा तरी होता पण ते कुठे झारखंडच्या जिल्ह्यात. तो बघा पाठीमागे त्या साईडला आपण सोडला आहे उडीसाचा जिल्हा. चला आता इथे आपल्या पुढे एक अजंठा म्हणून एक धाबा आहे आपल्या ड्रायव्हर लोकांचा. तिथे मस्त जाऊया जरा आंघोळ करूया. कारण संपूर्ण पाठीमागे जो रस्त्याचं काम चालू होतं ना तर त्याच्यामुळे सगळं पूर्ण माती आतमध्ये आलेली आहे कॅबिनमध्ये. हे बघा कॅबिन सगळी पूर्ण दाखवतो तुम्हाला माती. बघा हे बघा सगळं माती आतमध्ये हातात आले इथे. तर त्याच्यामुळे आंघोळ करणं खूप गरजेचं आहे. झारखंड बघा झारखंड. हे बघा या ब्रिजच्या लेफ्ट मारला तर टाटानगरला जाईल म्हणजे झारखंडमध्ये. आपण आता झारखंडमध्येच आहे. आणि हा राईट मारला तर डायरेक्टली वेस्ट बंगालमध्ये. आपल्याला राईट टर्नच मारायचं आहे. चला आरामात जाऊया. खड्डे बघा. ये देवा खड्डे को किधर लेके जा रहा है भैया तू. इतना खड्डा झारखंड में पहली बार देखा है. चला चला. लोक विचार करतात एवढा लांब लांब कसा जातो माणूस. अरे मनात भीती नाही ठेवायची राजा. मनात भीती ठेवली की सगळं काय विसरून जावं. लक्षात ठेवा मराठी माणूस बाहेर पडत नाही याचं कारण हेच आहे. पहिला घाबरतो मराठी माणूस स्वतःच्या जीवाला. चला बघा हायवे आलेला आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा तिथे मस्त दिसते वरती झारखंड आणि वेस्ट बंगाल जवळच बॉर्डर आहे अशी. पण आपल्याला इथे एक अजंठा म्हणून एक हे आहे धाबा आहे. त्या धाब्यावरती आपण थांबूया कारण आपण आता बरोबर आहे झारखंडमध्ये. चला तिकडे मस्त आंघोळ वगैरे करू मस्त फ्रेश वगैरे होऊ मग निघू आपण आरामात. शेती बघा ना भावनो झारखंडवाल्याची. बघा ना भाताची शेती. आणि इथे सुद्धा बघा भातच भात. काय कमाल आहे ना भाई. भारी असं एकदम ग्रीनरी एकदम हिरवगार एकदम. मला असं वाटतं कमीत कमीत 10 किलोमीटरच्या तिथपर्यंत तरी असं मला लांब लांब एकदम दिसते गाव एकदम 10 किलोमीटर. आणि ह्या साईडला सुद्धा सेम. काय कमाल आहे यार. फर्स्ट टाईम आलो मी झारखंडमध्ये. पण झारखंडमध्ये प्रॉपर झारखंडमध्ये नाही. आपण एका छोट्याशा भागमधनं आपण चाललो आहे जिथे झारखंडची थोडीशी जागा आहे तिथून. हा आलेला आहे धाबा अजंठा. इथे जरा थांबूया जरा म्हणजे फ्रेश व्हायचं. इथे आपल्याला आंघोळ वगैरे करायची आणि निवांतपणे. इथे तुम्हाला बघा सगळे आपल्या MHच्याच गाड्या भेटणार तुम्हाला दिसणार. छोट्यांसकट मोठ्यांसकट सगळं इथे सोय वगैरे सगळी आहे. MS16 आहे तिथे भरपूर सगळे कंटेनर. इथे आंघोळीची सोय आहे बघा त्या साईडला. इथे गाडी लावू साईडला जरा मस्त आहे की. हे बघा MS4 MS16 MS14 MS12 MS37 MS12 MS17 इथे लागली आहे. MS11 इथे लागली आहे. आणि इथे बघा इथे मस्त झाड आहे. त्या झाडाच्या इथे मस्त लावूया जरा उलटी फिरवून गाडी. चला ना अशीच लावूया की ना.
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता वाजले किती? बरोबर 10:58 आले. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण आलो बरोबर संध्याकाळी 6 वाजता इथे आलो, 6:15 आलो. थोडासा आराम पण करायचा होता, आंघोळ वगैरे केली, त्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो असं म्हणून चहा वगैरे पियालो. त्यानंतर मग इथे कसं झालं आहे, संध्याकाळी 7 वाजता RTOचं ऑफिस बंद होतो. आणि मी कुठच्या ध्यानात राहिलो की ऑल ओव्हर इंडियातल्या असे जे मोजकेच हे आहेत स्टेट आहेत त्याच्या ऑफलाईन भेटतात. मला असा मनात हे होतं की वेस्ट बंगालची सुद्धा ऑनलाईन TP भेटत असेल, पण भाऊ वेस्ट बंगालची ऑनलाईन नाही भेटत, ऑफलाईन भेटते. तिथे जाऊन बॉर्डरला जाऊन काढावं लागते. पण आता असं झालं की RTO तर बंद झालाय, सुट्टी झाली म्हणजे आजचा दिवस तर आपल्याला इथं थांबावा लागेल. बोलायचं तात्पर्य म्हणजे उद्या 8:30 ते 10 वाजेपर्यंत RTO येईल. त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये एंट्री करणार दानकोलीपर्यंत. बाकीची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आतमध्ये कसं काय टायमिंगवर ते सगळं तुम्हाला मी येणाऱ्या, जर तुम्ही मला कमेंट केलात बाबा आतली दादा मला सुद्धा आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, तर मग तुम्हाला मी ती वेगळी एक ब्लॉग बनवून तुम्हाला शेअर करेल. असं पण तुम्ही कमेंट केलात तर आपल्याला आता उद्या सकाळीच आपल्याला इथे निघायचं आहे. तर आपण आता एक काम करूया, इथे आराम करूया थोडा वेळ, नाहीतर मग आता काय जाऊ शकत नाही, कारण सगळे बॉर्डर आता ओपन झालेली आहे. म्हणजे सगळ्या मोठमोठ्या गाड्या आता सोडतात रात्रीच्या. पण आपली TP नाही निघत आहे, तर TP नाही काढली आणि आतमध्ये गेलो तर भाऊ कधी पण काय पण हे लोक सांगता येत नाही भाऊ. म्हणजे TP काढून जा नाही तर नको जाऊ, इथे तुम्हाला एंट्री द्यायचीच आहे. ते पण पैशाची अमाऊंट फिक्स नसते, किती ते बोलतील त्यावरती. बस जर आपण TP काढून जर गेलो, आपण लिगली गेलो तर मग काहीच हरकत नाही. मी निलेशशी पण बोलणं घेतलं, निलेश शेटची. त्यानंतर मग आपला कुणाल एक आहे, ते दोघं जण कंटिन्यू इथे बंगालवरती फिरतात बंगालला. पण निलेश शेट पण सुद्धा बोलले की जा डायरेक्टली विजू, काय टेन्शन का नको. माझ्या मनात भीती वाटते, मी नाही जाऊ शकत. तर उद्या भेटूया आपण सकाळी. आता जरा मस्त इथे वारा सुटलाय, 2 दिवस आपण झोप नाही आली आपली, पण आता झोपून घ्या असं निवांत. सकाळी भेटूया आपण. चला बाय बाय, गुड नाईट.